प्रसिद्धी, टाळ्यांचा गजर आणि कॅमेराचा प्रकाश ज्या घरात जन्मापासूनच पाहायला मिळतो त्या घरात जन्म घेणंही काही जणांसाठी वरदान असतं, तर काहींसाठी तेच एक मोठं ओझं बनतं. अजिंक्य देव यांचा जन्म अशाच एका घरात झाला. मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्गज अभिनेते रमेश देव आणि संवेदनशील अभिनेत्री सीमा देव यांचा तो मुलगा. घरात अभिनय, नाटक, साहित्य, संस्कार आणि साधेपणा यांची शिदोरी होती. पण या सगळ्या वैभवामागे अजिंक्यच्या मनात कायम एक प्रश्न घोळत राहिला. मी रमेश देवांचा मुलगा म्हणून ओळखला जाऊ की स्वतः अजिंक्य देव म्हणून स्वतःची ओळख तयार करू? पायलट होण्याचे स्वप्न पाहणारा अजिंक्य लहानपणापासूनच शांत स्वभावाचा होता. इतर मुलांसारखा गोंधळ घालणारा नव्हे, तर आई वडिलांचं काम पाहणारा, त्यांच्या संवादातून आयुष्य समजून घेणारा होता. त्याच्या वडिलांनी कधीही त्याच्यावर अभिनेता होण्याचा दबाव टाकला नाही आणि आईनेही कधी तू स्टार किड आहेस असा फुगा त्याच्या मनात फुगवला नाही. उलट माणूस चांगला असणं आधी गरजेचं आहे, हेच संस्कार त्याला आपल्या आई वडिलांकडून लहानपणापासून मिळाले. कॉलेजमध्ये गेल्यावर अजिंक्यचं आयुष्य पहिल्यांदाच स्वतःच्या निर्णयांनी आकार घ्यायला लागलं. तिथेच आरती त्याच्या आयुष्यात आली. आरती ग्लॅमर पासून दूर असलेली, साधी, संवेदनशील आणि समजूतदार मुलगी होती. अजिंक्यच्या प्रसिद्ध आडनावाकडे न पाहता तिने माणूस म्हणून त्याला आधी ओळखलं. कॉलेजच्या त्या दिवसांमध्ये दोघांमध्येही प्रेम फुललं, हळू, शांत, कोणताही गाजावाजा न करता. अजिंक्यसाठी आरती म्हणजे आधार होती, ऐकून घेणारी त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण होती आणि आयुष्यभराची सोबतीण होण्याचं आश्वासन होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करताना अजिंक्यला वाटलं होतं की वाट सोपी असेल, पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. रमेश देवांचा मुलगा ही ओळख काही ठिकाणी संधी देणारी त्याच्यासाठी ठरली, तर अनेक ठिकाणी तीच एक भिंत बनली. प्रत्येक भूमिका, प्रत्येक काम त्याला दुप्पट मेहनतीनं सिद्ध करावं लागलं. त्याने नायकाच्या भूमिका केल्या, वेगवेगळ्या छटा असलेली पात्र साकारली, पण अपेक्षित सातत्य त्याच्या वाट्याला आलं नाही. कधी चित्रपट चालले नाहीत, कधी भूमिका कमीच मिळाल्या, तर कधी पूर्णपणे शांत काळ आला. याच काळात त्यानं आरतीशी लग्न केलं. लग्न म्हणजे केवळ प्रेमाचं बंधन नव्हतं, तर जबाबदाऱ्यांची सुरुवात होती. करिअर अनिश्चित होतं, काम कमी होतं, पण घरात समजूत होती. आरतीनं कधीही त्याच्यावर दबाव टाकला नाही. आज नाही तर उद्या हा विश्वास तिनं त्याच्या मनात जिवंत ठेवला. त्यांचं घर मोठं, झगमगीत, पण समाधानाने भरलेलं होतं. काळ पुढे सरकला आणि त्यांच्या आयुष्यात पहिलं मूल जन्माला आलं. त्यांचा मुलगा आर्या. बाप म्हणजे काय हे अजिंक्यनं त्या दिवशी अनुभवलं. स्वतःचे अपूर्ण स्वप्नांपेक्षा त्या छोट्याशा जीवांचं भविष्य अधिक महत्वाचं आहे हे त्याला उमगलं. त्यानंतर मुलगी जन्माला आली, जिचं नाव तनया. घरात आनंदाचा प्रकाश पसरला, पण काही काळातच एक वेगळंच वास्तव्य समोर आलं. त्यांची मुलगी स्पेशल चाइल्ड आहे. हा क्षण कुठल्याही पालकांसाठी तुटून पडणारा असतो. प्रश्न, भीती, काळजी, भविष्याची अनिश्चितता सगळंच एकाच वेळी समोर येतं. पण अजिंक्य आणि आरती दोघांनीही एक निर्णय घेतला. या परिस्थितीसमोर हार मानायची नाही. मुलगी वेगळी आहे, कमी नाही, हे त्यांनी स्वतःला आधी समजावलं. तिच्यावर प्रेम कमी होण्याऐवजी ते अधिकच गहिरं झालं, वाढलं. तनया स्पेशल चाइल्ड आहे हे अजिंक्य देव आणि त्यांची पत्नी आरती देव यांना समजल्यावर त्यांनी या परिस्थितीला दोष न देता एक आशीर्वाद मानले आणि तिच्या संगोपनासाठी विशेष प्रयत्न केले. अजिंक्यसाठी हा काळ फार कठीण होता. करिअर स्थिर नव्हतं आणि आता घरात विशेष जबाबदारी होती. अनेकदा त्यानं हातात आलेले कामं नाकारलं, कारण मुलीची काळजी गरजेची होती. प्रसिद्धीपेक्षा पित्याचं कर्तव्य त्याच्यासाठी मोठं होतं. तो तिला हात धरून चालायला शिकवत होता. तिच्या छोट्या प्रगतीत मोठा आनंद तो शोधत होता. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील याची त्याला अजिबात पर्वा उरली नव्हती. याच अनुभवातून एक वेगळा विचार त्याच्या मनात जन्माला आला.
आपल्याच सारख्या मुलांसाठी योग्य जागा नाही, योग्य शाळा नाही, समजून घेणारी एखादी व्यवस्था नाही. मग आपणच काहीतरी करायला हवं आणि तिथूनच स्पेशल चाइल्ड मुलांसाठी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय प्रसिद्धीसाठी नव्हता, हा निर्णय नावासाठी नव्हता, तर वेदनेतून जन्मलेला होता. त्यांच्या मुलीसारख्या इतर मुलांना आनंद देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी एक विशेष शाळेची स्थापना केली. या संपूर्ण उपक्रमाची सूत्र बायको आरतीनं हातात घेतली. ती रोज त्या मुलांमध्ये रमली, त्यांच्या पालकांशी बोलली, शिक्षकांशी संवाद साधला. अजिंक्य मागे उभा राहून आधार देत राहिला. तो कधी निधी जमवणारा होता, कधी प्रशासनाशी बोलणारा, तर कधी कधी केवळ एका बापासारखा दुसऱ्या बापाच्या खांद्यावर हात ठेवणारा. आजही अजिंक्य देव मोठ्या आवाजात आपली कथा सांगत नाहीत, मुलाखतींमध्ये ते फारसं बोलत नाहीत, कारण त्यांच्यासाठी खरी ओळख चित्रपटांपेक्षा आयुष्यातून तयार झाली आहे. एक अभिनेता म्हणून ते चढ उतार पाहिलेले आहेत, पण एक बाप म्हणून त्यांनी कधीही आपले पाय मागे घेतले नाहीत. स्पेशल चाइल्ड असलेल्या आपल्या मुलीला जपताना, तिला समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देताना त्यांनी माणूस म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे आणि आजही ते आपलं कर्तव्य पूर्ण करत आहेत. अजिंक्य देव यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की यश म्हणजे केवळ पडद्यावर दिसणं नाही, खऱ्या आयुष्यातील लढाया न गाजवता निभावलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रेमानं स्वीकारलेली परिस्थिती यातच माणसाचं मोठेपण असतं. रमेश देवांचा मुलगा म्हणून जन्माला आलेला अजिंक्य देव आज अनेकांसाठी एक जबाबदार बाप म्हणून प्रेरणा ठरतो आणि कदाचित हेच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. किती नशीबवान आहे त्याची मुलगी तनया, जिला अजिंक्य देव सरांसारखा अतोनात प्रेम करणारा बाप मिळाला. मित्र आणि मैत्रिणींनो, यश म्हणजे केवळ टाळ्यांचा गजर नाही, यश म्हणजे पडद्यावरचं तेज नाही, यश म्हणजे केवळ टाळ्यांचा गजर नाही, यश म्हणजे पडद्यावरचं तेज नाही. यश म्हणजे आयुष्य जेव्हा कठीण प्रश्न विचारतं तेव्हा न पळता त्याच्याशी प्रेमानं उभं राहणं. स्वप्न अपुरी राहिली तरी चालतात, स्वप्न अपुरी राहिली तरी चालतात, पण जबाबदाऱ्या अपुऱ्या राहू नयेत. कारण खऱ्या आयुष्यात नायक तोच असतो, कारण खऱ्या आयुष्यात नायक तोच असतो जो आपल्या माणसांसाठी स्वतः मागे राहतो. स्पेशल चाइल्ड असणं हे नशिबाचं ओझं नाही, स्पेशल चाइल्ड असणं हे नशिबाचं ओझं नाही, ती देवाने दिलेली एक वेगळीच जबाबदारी आहे आणि जी जबाबदारी प्रेमाने स्वीकारली जाते तीच माणसाला खऱ्या अर्थानं मोठं करते. अजिंक्य देव यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की प्रसिद्धी येते आणि जाते, प्रसिद्धी येते आणि जाते, पण बाप म्हणून, नवरा म्हणून आणि माणूस म्हणून आपण कसं उभं राहतो हेच आयुष्य ठरवतं. आज जर आपण कोणाच्या आयुष्यात आधार बनलो तर उद्या तेच आपलं सर्वात मोठं यश ठरेल. बाकी अजिंक्य देव बद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचं नाव घेतल्यानंतर माहेरची साडी हा त्यांचा चित्रपट नक्कीच तुमच्याही डोळ्यांसमोर येत असेल ना? चला तर मग अजिंक्य देव बद्दल तुमच्या शब्दात त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्कीच व्यक्त करा. एक मुलगा, एक अभिनेता, एक नवरा, एक भाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक बाप म्हणून त्याच्याकडे बघताना तुम्हाला काय वाटेल? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.